एखादी स्त्री दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आहे की नाही हे कसे ओळखावे? चुकीच्या पत्नीची लक्षणे. जेव्हा पती-पत्नीमध्ये तिसरी व्यक्ती येते तेव्हा नाते तुटायला वेळ लागत नाही. आजच्या काळात अवैध संबंधांच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात. कधी पत्नी पती आणि मुलांना सोडून प्रियकरासह पळून जाते, तर कधी पती पत्नीला सोडून पळून जातो. अशा बातम्या लोकांना त्रास देत असतात. अलीकडे काही प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात पत्नीने पतीला फसवून तिथून पळ काढला आहे. अशा स्थितीत आजकालच्या पतींच्या मनात भीती असते की आपली पत्नीही दुसऱ्या कोणाच्या तरी संपर्कात आहे. हे या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे. एखादी स्त्री दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आहे की नाही हे कसे ओळखावे आणि पतीवर प्रेम न करणाऱ्या पत्नीची ओळख कशी होणार. नवऱ्याला सोडून दुसऱ्यावर प्रेम करणारी स्त्री सहज ओळखता येते. खाली चुकीच्या पत्नीची लक्षणे आणि तपशीलवार वर्णन केले आहे. एखादी स्त्री दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आहे की नाही हे कसे ओळखावे, जेणेकरून वेळीच परिस्थिती बिघडण्यापासून रोखता येईल. जर तुमची बायको दुसऱ्यावर प्रेम करत असेल तर तुम्ही काय करावं? ही माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे देण्यात आली आहे. एखादी स्त्री दुसऱ्याच्या संपर्कात आहे की नाही हे कसे ओळखावे? चुकीच्या पत्नीची लक्षणे. जेव्हा एखादी विवाहित स्त्री आपल्या पतीकडे लक्ष देत नाही आणि दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवते, तेव्हा अशा परिस्थितीत खाली नमूद केलेल्या लक्षणांद्वारे आपण पत्नीच्या अवैध संबंधाबद्दल जाणून घेऊ शकता. मात्र पत्नी पतीशिवाय इतर कोणाच्याही संपर्कात असेल तर यामागे काही प्रमुख कारणे असू शकतात. हे निश्चित. पतीचे चुकीचे वागणे, पत्नीच्या इज्जतीचे रक्षण न करणे, नवऱ्याचे दुसऱ्या मुलीशी असलेले संबंध अशी अनेक कारणे पत्नी पतीच्या नात्यात दुरावा निर्माण करतात. अशा स्थितीत पत्नी ही दुसऱ्या पुरुषाशी बोलू लागते. जर ती महिला इतर कोणाच्या संपर्कात असेल तर ती खाली नमूद केलेल्या पद्धतीने पत्नीची वास्तविकता जाणून घेऊ शकते. एक म्हणजे पतीकडे नेहमी दुर्लक्ष करणे. प्रेमात माणूस संवेदना गमावतो. जेव्हा एखादी विवाहित स्त्री दुसऱ्या पुरुषाशी बोलते किंवा त्याच्याशी प्रेम करते तेव्हा ती नेहमी त्याच्या विचारांमध्ये मग्न असते. इतरांच्या संपर्कात असलेली पत्नी पतीच्या महत्त्वाच्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करू लागते. चोरून दुसऱ्या मुलाशी फोनवर बोलणे आणि नवऱ्याशी संभाषण कमी करणे हे चुकीच्या पत्नीचे लक्षण असू शकते. ती महिला इतरांच्या संपर्कात आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पत्नीच्या जवळ जावे. जर तुमची पत्नी तुमच्याशी कधीही प्रेमाने बोलत नसेल आणि संबंध ठेवण्यास नेहमी लाजाळू असेल तर ती स्त्री दुसऱ्या कोणाच्या तरी संपर्कात असण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे पतीशी वारंवार भांडणे. ज्या स्त्रिया दुसऱ्या व्यक्ती किंवा पुरुषाच्या संपर्कात असतात त्यांचे अनेकदा विनाकारण पतीशी भांडण होत असते. किंबहुना अशा स्त्रिया काही काळ पतीपासून दूर राहावेत म्हणून जाणून-बुजून भांडणात भाग घेतात. खरं तर काही स्त्रिया ज्या दुसऱ्या संपर्कात असतात ते फक्त त्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळावी म्हणून भांडतात. तिसरं म्हणजे कारणे सांगून पुन्हा पुन्हा एकटेच घराबाहेर जाणे. जेव्हा एखादी महिला दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात असते तेव्हा ती अनेकदा बहाणे करून त्याला भेटायला जाते. बायकोवर थोडी नजर ठेवावी लागेल. पत्नी विनाकारण घराबाहेर पडली तर ती दुसऱ्याच्या संपर्कात असण्याची शक्यता असते. चौथं म्हणजे सोशल मीडियाद्वारे शोधा. आजच्या काळात प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करतो. सोशल मीडिया, व्हॉट्सॲप इत्यादी माध्यमातून
एकमेकांशी बोलणे खूप सोपे आहे. जर एखादी स्त्री इतर कोणाच्या संपर्कात असेल तर ती नक्कीच चुकून काही पुरावे मागे सोडेल. पती त्याच्या पत्नीला सामाजिक माध्यमे खाते तपासू शकतो. अशा प्रकारे तुमच्या शंकांचेही निरासन होईल. बायकोची चूक नसेल तर ती सहज तिचा मोबाईल नवऱ्याला देऊ शकते. जर तुमची पत्नी तुम्हाला तिचा मोबाईल देण्यास नकार देत असेल तर ती नक्कीच तुमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. 5वं म्हणजे अचानक कपड्यांमध्ये बदल. जर एखादी स्त्री बहुतेक वेळा मेकअपशिवाय राहते किंवा सामान्य कपडे परिधान करते, परंतु तिच्या कपड्यांमध्ये आणि मेकअपमध्ये अचानक बदल होत असेल, तर ती स्त्री दुसऱ्या कोणाच्यासाठी तरी कपडे घालत असेल. पतीला सोडून दुसऱ्यावर प्रेम करणे हे सनातन धर्मात पाप मानले जाते. सनातन धर्मात पती-पत्नीचे नाते जन्मापासून ते जन्मापर्यंत टिकते. म्हणून कोणत्याही परिस्थितीत सर्वप्रथम संबंध तुटण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा एखादी स्त्री आणि पुरुष एकमेकांना समजून घेत नाहीत आणि एकमेकांचा आदर करत नाहीत, अशा परिस्थितीत दोघांमधील अंतर वाढू लागते. जर तुमची बायको दुसऱ्या कोणावर प्रेम करत असेल तर अशा परिस्थितीत सर्वप्रथम नाते तुटण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण घटस्फोटाने तुमच्या मुलांचे भविष्य खराब होऊ शकते. तुमच्या पत्नीशी मोकळेपणाने आणि मोकळेपणाने बोला. त्याचे कारण जाणून घेतल्यावरच त्यावर उपाय शोधता येईल. तुमच्या पत्नीला तुमच्याकडून जे हवे आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 6वं म्हणजे पत्नी पतीपासून काय लपवते. पती-पत्नीच्या नात्याचा धागा विश्वासाच्या धाग्याने जोडला जातो, असे म्हणतात. या नात्यात काहीही लपवणे समर्थनीय नाही. असे असूनही अशा काही गोष्टी आहेत ज्या बायका आपल्या पतीपासून लपवण्याचा प्रयत्न करतात. पत्नी पतीला तिच्या माजी प्रियकराबद्दल काहीही सांगणे टाळते. याशिवाय तुमच्यासोबत घालवलेल्या जिव्हाळ्याच्या क्षणांबद्दल तुमची पत्नी कधीही उघडपणे तिच्या भावना व्यक्त करत नाही. प्रत्येक पत्नी दर महिन्याला काही पैसे वाचवते आणि घरात लपवून ठेवते. पत्नीही ही गोष्ट पतीपासून लपवते. तर ही होती आजची माहिती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.